मुंबई पालिका निवडणुकीत महायुती म्हणून लढणार, ठाकरे बंधूंच्या युतीचा फरक पडणार नाही, महायुतीचाच महापौर होणार. TV9 मराठीवरील मुलाखतीदरम्यान उपमुख्यमंत्री शिंदेंची स्पष्टोक्ती. दिल्लीत स्थानिक विषयावर चर्चा नाही, भाजप नेत्यांची शहांकडे तक्रार केल्याचं वृत्त एकनाथ शिंदेंनी फेटाळलं. महायुतीत फोडाफोडीचे वाद संपले, यापुढे एकमेकांच्या पक्षातील लोक न घेण्याचा निर्णय, शिंदेंचं भाष्य. ठाकरे बंधूंच्या युतीचा फरक पडणार नाही, ठाकरे बंधूंच्या युतीवर एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. तर महायुती विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका जिंकेल, मुंबई पालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार, एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त. शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याचं काहींना पटलं नाही, मी मुख्यमंत्री झाल्यावर विरोधक ज्योतिषाकडे जाऊ लागले, उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. आपल्याकडे नगरविकास खातं, त्यात माल आहे, 1 तारखेला रात्री बाहेरच झोपा, लक्ष्मी येणार आहे, शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याची चर्चा. जनतेनं कर भरलेल्या पैशातून निधी मिळतो, कुणाच्या वडिलोपार्जित इस्टेटमधून निधी आलेला नसतो, निधीवरील वक्तव्यावरून ओमराजे निंबाळकर यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा. मुलीची आत्महत्या नाही, तिला मारलं. 2021ला एका महिलेचा गर्भपात, फाईलवर अनंत गर्जेचा पती उल्लेख, डॉक्टर गौरी गर्जेच्या मृत्यूनंतर पालवे कुटुंबियांचा आरोप. पंकजा मुंडेंनी गौरी पालवेच्या कुटुंबियांची भेट घेतली, गौरीच्या आत्महत्या प्रकरणात निष्पक्ष चौकशी होणार, पंकजा मुंडेंचं पालवे कुटुंबियांना आश्वासन. अनंत गर्जेला पाठीशी घालणार नाही, अनंत गर्जेची चूक निघाल्यास त्याला वाचवणार नाही, डॉक्टर गौरी पालवेच्या कुटुंबियांना भेटल्यानंतर मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया. 11 वर्षांपासून सुप्रीम कोर्टाचं केंद्राच्या दबावाखाली काम सुरू, राव गेले आणि पंत चढल्यानं न्यायव्यवस्थेवर काय परिणाम होणार, न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या सरन्यायाधीशपदाच्या नियुक्तीनंतर सामनातून भाष्य. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आज पालघर आणि नागपूरमध्ये सभा, स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार, डहाणू, पालघर, उमरेड आणि नागपूरच्या वाडीमध्ये सभा असणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची आज बुलढाणा, खामगाव, चिखली, देऊळगाव राजा इथे सभा, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजित पवार कार्यकर्त्यांना संबोधित करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रचार सभांचा आज धडाका, शिंदे 5 ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करणार. वणी, पांढरकवडा, मालेगाव, वाशिम, बुलढाणा आणि सिंदखेड राजामध्ये सभा होणार. उज्ज्वला थिटे यांच्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी, दरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं चुकीच्या पद्धतीनं निवडणूक कार्यक्रम राबवल्याचा उज्ज्वला थिटे यांच्या वकिलांचा मुद्दा, दोन्ही बाजू ऐकल्यानंतर आज पुन्हा एकदा सुनावणी होणार. नाशिकमधील माजी आमदार निर्मला गावित अपघात प्रकरणी कार चालक ताब्यात, रामनाथ चौहान असं कार चालकाचं नाव असल्याची माहिती. नातवासोबत वॉकला गेल्यानंतर निर्मला गावित यांना कारची धडक, निर्मला गावित यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू.